नाशिक शहरामध्ये 4 ठिकाणी घरफोडी, 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास। नाशिक शहरामध्ये चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत 4 ठिकाणी घरफोडी केली आहे। या घटनांमध्ये एकूण 4 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेलाय। गंगापूर, सातपूर, सरकारवाडा आणि अंबड या भागातील बंद घरं चोरट्यांनी लक्ष केल्याचं समोर आलंय। गंगापूर परिसरातील सावरकर नगर इथे जितेंद्र कामत यांनी तक्रार दिली। रविवारी सकाळी 7:30 वाजता ते कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। घरातील 1,50,000चे सोन्याचे दागिने, 30,000 रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि इतर कागदपत्र चोरीस गेली आहेत। तर दुसरीकडे सातपूर, सरकारवाडा आणि अंबड या परिसरात देखील अशाच प्रकारच्या 3 घरफोड्यांची नोंद झाली आहे। एकूण 4 घटनांमध्ये चोरट्यांनी अंदाजे 4 लाखांचा ऐवज लंपास केल्याचं पोलिसांनी म्हटलंय। संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हे शाखा तपास करतेय। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे। तसंच काही संशयितांवर देखरेख ठेवण्यात येते। या घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। चोरट्यांनी दिवसा बंद घरं लक्ष्य करून चोऱ्या केल्यानं पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करतायत। नाशिक शहरामध्ये घरफोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पोलिसांनी अधिक कठोर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होतीये। संविधान न्यूज, नाशिक।